अपघातग्रस्त ट्रक व डंपरला ट्रॅव्हल्सची धडक. भीषण तिहेरी अपघातात 6 जण जागीच ठार, 23 जखमी. महापौर मॅडम 150 कोटींच्या कर्जाच्या ठरावाचा अनर्थ करू नका, ठाकरे सेनेने केली विनंती. भरमसाठ व्याज वसुली करीत आर्थिक शोषण, अवैध सावकाराचा बंदोबस्त करा, प्रवीण पाटील. आणि पावसाळ्यापूर्वी शहरातील गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारा, मी धुळेकर संघटनेची मनपाकडे मागणी. मुंबई आग्रा महामार्गावर लळिंग घाटात सोमवारी पहाटे भीषण आणि विचित्र अपघात घडला. चुकीच्या दिशेने येणारा वाळूचा डंपर समोरून येणाऱ्या दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर आदळला. या अपघातात जखमी झालेल्यांच्या मदतीसाठी धावलेल्यांवर काळ बनून लक्झरी आली. मुंबईहून इंदोरच्या दिशेने जाणारी लक्झरी अपघातग्रस्त वाहनांवर आदळली. त्यामुळे डंपर आणि ट्रकच्या मध्ये उभे राहून मदत करणारा टोल कर्मचारी आणि अन्य एका डंपर चालकाला आपला जीव गमवावा लागला. ह्या भीषण अपघातात 6 जण जागीच ठार झाले तर 26 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. मदतीसाठी धावलेला आपला सहकारी अपघातात मृत झाल्यानंतर टोल कर्मचाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. या रास्ता रोकोमुळे महामार्गावर ट्रॅफिक जाम झाला होता. अपघातातील जखमींना उपचारासाठी सुरत बायपास रस्त्यावरील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय. अपघाताचं वृत्त कळताच पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी, DYSP राजकुमार उपासे, मोहाडी पोलीस ठाण्याच्या PI शिल्पा पाटील, चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे PI सुरेश कुमार घुसर, महामार्ग पोलीस आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केलेत. मोहाडी पोलीस आणि लळिंग टोल कर्मचाऱ्यांच्या मदतीने जखमी आणि मृतांना रुग्णालयात हलविण्यात आलं. मदतीसाठी धावलेल्या काही टोल कर्मचाऱ्यांचाही या अपघातात मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ टोल कर्मचाऱ्यांनी नंतर महामार्ग रोखून धरला. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. मृतांमध्ये लक्झरी बस चालक जावेद खान वय 43 राहणार बलवानी मध्य प्रदेश, मनोज नरवाळ वय 32 राहणार टोकरे मालेगाव, तसेच टोल कर्मचारी गणेश हिरामन थोरात वय 35 राहणार हटकरवाडी चितोड रोड धुळे, अमित समीर कुरेशी वय 29, समीर कुरेशी वय 32 दोघे राहणार आनंदबेडी पिंपरी जिल्हा बडवानी, डंपर चालक योगेश पंडित मंडलिक वय 34 राहणार सोयगाव तालुका मालेगाव यांचा समावेश आहे. जखमींमध्ये सुरभी महाजन, शिवाय महाजन, दीपक वालके, सपना महाजन, अनिता वालके, विजय सिंह, तबरीश अन्सारी, सपना दिवान, इम्रान खान, भावना हटकर, हुसेना सामीन सय्यद, शकीला सय्यद, सय्यद अयूब, शैलेश आक्या, जेबान अली, मुस्कान खान, अनिल वर्मा, अरविंद जैन, अजय कुमार, सईद मोहम्मद, अंकित राजपूत, अभिजित आपटे, कनक सोनी आणि संगीता सोनी यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मोहाडी पोलीस करीत आहेत. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. केंद्र शासनाच्या अमृत 2 अंतर्गत मलनिस्सारण योजनेच्या मनपा हिश्श्याची 30% रक्कम भरण्यासाठी 150 कोटी रुपयांचं कर्ज महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर फंड ट्रस्टी कंपनी म्हणजेच MUIF मार्फत काढण्यासाठी महासभेत ठराव केला जाणार आहे. 150 कोटींच्या कर्जाचा ठराव म्हणजे महापालिकेच्या मुळावर घावा आहे. कर्मचाऱ्यांचे पगार होणार नाहीत, नगरसेवकांच्या वार्डात लाईटही लागणार नाहीत. म्हणून महापौर मॅडम हा अनर्थ करू नका अशी कळकळीची विनंती ठाकरे शिवसेनेने निवेदनाद्वारे केली आहे. महापौर सौ मायादेवी परदेशी यांना दिलेल्या निवेदनावर जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, धीरज पाटील, संदीप सूर्यवंशी, प्रशांत ठाकूर, नरेंद्र परदेशी, अण्णा फुलपगारे, शिवाजी शिरसाळे, पंकज भारसकर, कपिल लिंगायत, गोकुळ बडगुजर, सूरज भावसार, इश्तियाक अन्सारी, तेजस सपकाळ यांची नावे आणि सह्या आहेत. उद्या महासभेमध्ये महानगरपालिकेचा सर्वार्थाने अनर्थ होणारा, महापालिकेच्या मुळावर येणारा ठराव होतो आहे. सत्ताधाऱ्यांचं बहुमत असल्यामुळे ते एका माणसाच्या म्हणजे ते त्यांचे नगरसेवक तर डायरेक्ट त्यांचे लिंपित आहेत. ते शेठ जसं सांगतील तसं ते करतील. परंतु याच्यात मरवणूक होणारे कर्मचाऱ्यांची. यांनी केलेलं पाप कर्मचाऱ्यांना फेडावं लागणार आहे.
म्हणजे हा जर ठराव झाला, 150 कोटी रुपये कर्ज घेते महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरकडून. जी महानगरपालिका डिफॉल्टर आहे, ज्या महानगरपालिकेवर LICचं कर्ज आहे, तापी पाणी पुरवठा 250 कोटीच्या वर, खुल्या बाजारातलं कर्ज 100 कोटीच्या वर गेलं असेल, 12 कोटी रुपये आपण इरिगेशनचे थांबून ठेवलेले आहे, आपण 20 कोटी रुपये आपली डिपॉझिट खाऊन टाकलेली आहे, काहीच पुरत नाही आपल्याला. आणि हे आता परत खाण्यासाठी एका लहरी मोहम्मदच्या लहरीमुळे आता हा आपल्यावर वेळ येऊन ठेपलेली आहे की हे कर्ज काढावं लागतं आणि ते तुम्हाला फेडायचं आहे 20 वर्ष महानगरपालिकेला. हे पैसे फेडण्यासाठी आपल्याकडे कुठलेही स्रोत नाही उत्पन्नाचं. आपलं उत्पन्न स्रोत जे आहे म्हणजे आर आर पाटील शॉपिंग कॉम्प्लेक्स, आपण त्या ठेकेदाराला देऊन टाकलं अंधन. छत्रपती शिवाजी महाराज मार्केट अंधन देऊन टाकलं, एक पैसा उत्पन्न नाही आपल्याला. मग ही फेड कुठनं करायची तर GSTच्या अंधनमधून, मुद्रांक शुल्कमधून, त्याच्यानंतर वित्त आयोगाच्या अनुदानातून. म्हणजे सर्व पैसे नगरसेवकांच्या कामाचे, विकास कामांचे पैसे हे सगळे तिकडे वर्ग होणार. कर्मचाऱ्यांच्या पगाराचे पैसे तिकडे वर्ग होणार. आजच तुमचे पगार 2-2, 3-3 महिने होत नाही. तुम्ही कर्मचारी गप्प काय आहेत मला हे कळत नाही आहे. या ठरावाला खरं तर कर्मचाऱ्यांनी कडाडून विरोध केला पाहिजे. हे नगरसेवक करणार नाहीत, हे गुलाम झाले आहेत त्यांचे. यांना कळतच नाही. यांना कळेल तर विरोध करतील ना. यांच्याकडनं लाईटसुद्धा लागणार नाही. शिवाय हे खातील 5 वर्ष मलाई शेट खाईल. माझी अत्यंत हात जोडून कळकळीची विनंती आहे, हा ठराव म्हणजे आपली स्वतःची कबर खोदण्यासारखं आहे. आणि तुम्ही जर पारित केला ठराव, मी तर हायकोर्टापर्यंत जाईल. मी हुस देणार नाही तुम्हाला सांगतोय. परंतु तो तुम्ही करू नये. तुमचं चांगलं वाईट हे तुम्हाला कळायला पाहिजे. आपण कुठला ठराव करतोय, त्याच्यानं काय नुकसान होणार आहे शहराचं हे कळायला पाहिजे. त्यांनी हमी दिली होती 30% भरतो योजनेसाठी, ते त्यांचं काम आहे. त्यांनी केलेलं पाप आपण का भरायचं. धन्यवाद. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. अवैध सावकारी करून भरमसाठ व्याज वसुली करीत आर्थिक शोषण केल्याचा आरोप करीत प्रवीण त्र्यंबक पाटील राहणार खोरदड तालुका जिल्हा धुळे यांनी पत्रकार परिषदेत न्यायाची मागणी केली. शहरातील साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली व्यथा मांडली. प्रवीण पाटील यांनी सांगितलं की सेवानिवृत्त जवान पृथ्वीराज ज्ञानदेव पाटील राहणार खोरदड तालुका धुळे, हल्ली मुक्काम मोहाडी उपनगर धुळे हा कोणताही वैध सावकारी परवाना नसताना सावकारी व्यवसाय करीत आहे. घेतलेल्या उसनवारी रकमेचं मुद्दल आणि त्याहून अधिक दुप्पट व्याज परतफेड करूनही अतिरिक्त पैशांची मागणी करण्यात येत असून आर्थिक पिळवणूक केली जात आहे. या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, मात्र दखल घेतली गेली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच अवैध सावकारीबाबत निबंधक कार्यालयातही तक्रार दाखल केली असून त्यावर सुनावणी सुरू असल्याचं सांगितलं. पृथ्वीराज पाटील याला राजकीय पाठबळ असल्याचा आरोपही प्रवीण पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी केला. सुरुवातीला 2% व्याज सांगण्यात आलं होतं, मात्र प्रत्यक्षात 10% वसुली करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. कुटुंबाच्या जीवितास धोका असल्याने पोलीस संरक्षण देण्यात यावं, तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम व भारतीय न्याय संहितेअंतर्गत पृथ्वीराज पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. कारवाई न झाल्यास आम्ही सामूहिक आत्महत्या करू असा इशारा प्रवीण पाटील, हेमांगी पाटील यांनी यावेळी दिला. मी किरण प्रवीण त्र्यंबक पाटील. माझ्या वडिलांनी पृथ्वीराज ज्ञानदेव पाटील माजी सैनिक याच्याजवळून शेतीचा व्यवहार घडला होता. तो आमच्या भाऊबंदीचा असून वडिलांचा जवळचा मित्र होता. तर मित्रापोटी वडिलांनी त्याच्याशी शेतीचा व्यवहार केला. तर त्या शेतीमुळे आम्ही त्याच्याजवळ 15,50,000 रुपये घेतले होते 2% बोलीवर. तर तो त्याचे पूर्ण 42,50,000 अशी एकूण रक्कम झाली होती. ती पूर्ण देऊ केली आम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शनच्या पद्धतीने. तरी तो माझ्या वडिलांचे जो ताबा असलेली जमीन नावावर करत नसून खोटे आरोप करत आहे व त्याच्यामागे मोठा राजकीय पाठिंबा असून तो राजकीय पडबळाचा वापर करतो. व 6/3/2026 पासून कलेक्टर ऑफिस, तालुका पोलीस स्टेशन, SP साहेबांकडे आम्ही निवेदन दिले होते. त्याच्यावर कोणतीही तक्रार झालेली नाही अजून. व तो खुलेआम गावगुंडगिरी करतो व घरासमोर गाडीवर गाणे वाजवणे, दारू पिऊन गावगुंडांना जवळ करून त्यांचा पाठिंबा घेऊन वडिलांना जीवे मारण्याची धमकी देतो व शेतामध्ये आल्यास तुम्हाला मी जीवे मारून टाकू
व असं सांगून वडील पूर्ण माझे डिप्रेशनमध्ये आलेले व माझ्या काकांना याच्यापासून भरपूर त्रास होता पहिले आणि आजही आहे. व भाऊसाहेब नामदेव पाटील याचाही कोणताही प्रकारचा संबंध नसून तो शेतात येतो व बाण टाकतो. वडिलांना सांगतो तू या शेताचा ताबा सोडून देणे तर तुला जीवे मारून टाकेल. याचे आमच्याजवळ यांना पैसे दिलेले पूर्ण व्हिडिओ आहेत, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहे व सगळे पुरावे असून हा कोणत्याही प्रकारची दखल कोणीही घेत नसून याच्यावर कठोरातली कठोर कारवाई अजून झालेली नाही. व आजच्या 15 ते 20 वर्षा पहिले याच्या घरात काही नसून हा रिटायर फौजी आहे. आता 15 ते 20 वर्षा पहिले काहीच जमिनी नाही आहे, याच्याजवळ काहीच नाही आहे. आता एवढी प्रॉपर्टी आली कुठून? गाव पातळीवर 17 ते 18 खरेदी आहे व शहर पातळीवर 20-25 खरेदी आहे याच्या नावावर. एवढी प्रॉपर्टी आली कुठून? याची सगळी मोठीतली मोठी चौकशी शासनाने करावी आमची एवढीच विनंती आहे. व हा भाऊसाहेब नामदेव पाटील याचा काही संबंध नसून हा वडिलांना सांगतो की मी पावडर पिऊन तुला जीवे मारण्याची धमकी देतो व पावडर पिऊन मी तुला तालुका पोलीस स्टेशनला तुझी कंप्लेंट करेल. याच्यावर मोठीतली मोठं कारवाई करावी शासनाने व अवैध सावकार हा प्रकार घडवून आणलेला आहे यांनी व अशा भरपूर प्रॉपर्टी हडप केलेल्या आहे. सांगताना 2% पैसे सांगतो आणि घेताना 10 ते 15% पैसे घेतो. याच्यावर मोठ्यातली मोठी कारवाई होईल. धन्यवाद. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. पावसाळ्यापूर्वी धुळे शहरातील गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्यात यावेत अशी मागणी मी धुळेकर संघटनेने मनपा प्रशासनाकडे केली आहे. मी धुळेकर संघटनेचे अध्यक्ष निरंजन भतवाल यांच्या नेतृत्वाखाली या संदर्भात अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांना निवेदन देण्यात आलं. पावसाळ्यात गतिरोधकांचा रस्त्यावरील खड्डे आणि पाण्यामुळे अंदाज येत नाही, त्यामुळे अपघातांच्या घटना घडत असतात. त्या टाळता याव्यात म्हणून पावसाळ्यापूर्वी धुळे शहरातील गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी मी धुळेकर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आता लवकरच पावसाळा सुरू होणार आहे आणि धुळे शहरात ठिकठिकाणी गतिरोधक म्हणजेच स्पीड ब्रेकर बनवण्यात आले आहेत. म्हणजे मुख्य रस्त्यांवर पण खूप ठिकाणी स्पीड ब्रेकर आहेत, गतिरोधक आहेत. त्याचप्रमाणे कॉलनी परिसरातही ठिकठिकाणी गतिरोधक आहेत व ते गतिरोधक हे दिसत नाहीत, मुख्यतः रात्रीच्या वेळी. आणि आता पावसाळा सुरू झाल्यानंतर तर बिलकुलच समजत नाही व अशा वेळी छोटे मोठे अपघात होत असतात आणि मुख्यतः दुचाकी वाहन चालक जे असतात ते गतिरोधकांमुळे पडतात किंवा त्यांच्या गाड्या खराब होतात. म्हणून मी धुळेकर संघटनेतर्फे आम्ही उपायुक्त मॅडम यांना निवेदन देऊन मागणी केली आहे की पावसाळा सुरू होण्या अगोदर धुळे शहरातील मुख्य भागात तसेच कॉलनी परिसरात जिथेही गतिरोधक असतील तिथे पांढरे पट्टे मारण्यात यावे. त्यामुळे भविष्यात होणारे अपघात किंवा इजा किंवा वाहनांची होणारी दुर्दशा याच्यावर आळा घालता येईल आणि त्यासाठी त्यांनी ताबडतोब त्याच्यावर ॲक्शन घेण्याचे आम्हाला आश्वासन दिले आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.